मी बौद्ध धम्म का स्वीकारला या विषयावर माझा अनुभव कथन करण्याकरिता मला आमंत्रित करणारे माननीय राहुल खांडेकरजी, माननीय सर्वजित बनसोडेजी, माननीय सौरभ गाणार सर, माननीय हर्ष थूल सर, या सर्वांचे व त्यांच्या सर्व टीमचे मी त्यांना धन्यवाद देते की ही संधी त्यांनी मला आज आपल्यासमोर उपलब्ध करून दिली. मी बौद्ध धम्म का स्वीकारला या विषयावर अनुभव कथन करण्यापूर्वी मला असं वाटतं की या विषयावर मी आपणाशी बालपण, माझा शैक्षणिक प्रवास आणि या बौद्ध धम्माकडे मी कशी वळले, याची जडणघडण माझी कशी झाली, हे सर्व प्रवास मी आपणासमोर आज शेअर करणार आहे. मला निश्चितच सांगायला आपल्याला आवडेल की माझ्या नावावरूनच आपल्याला सगळ्यांना लक्षात आलं असेल की मी पूर्वीची म्हणजे पूर्वाश्रमीची शरयू मधुकर देशपांडे आणि आताची संबोधी मधुकर देशपांडे आहे. माझा जन्म हा ब्राह्मण देशस्थ कुटुंबामध्ये झाला. पुण्यामध्ये चिंचवड या ठिकाणी रस्टन कॉलनी जो एरिया आहे त्या रस्टन कॉलनीमध्ये आम्ही राहत. घरामध्ये आई, वडील, मोठी बहीण आणि वडिलांची आई म्हणजे माझी आजी आणि मी असे आम्ही 5 जण राहत होतो. रस्टन कॉलनीमध्ये सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी राहत होते. त्यामुळे सर्व जाती धर्मातल्या लोकांचा वावर म्हणजे जसं ब्राह्मणही लोक तिथे राहत होते त्याच पद्धतीने बौद्धही लोक होते, मराठाही लोक होते. त्यामुळे सर्व जाती धर्मातले लोक त्या ठिकाणी राहत होते. आणि रस्टन कॉलनीमध्येच मला सांगायला आवडेल की जेव्हा मी लहान होते म्हणजे त्यावेळेला मी 4थीला असेल आणि तेव्हा माझा आवाज स्पष्ट आणि खणखणीत असल्यामुळे माझ्या गणपतीच्या आणि देवीच्या आरत्या सगळ्या पाठ होत्या. त्यामुळे आता जसं नवरात्र उत्सव बसतोय किंवा गणपती बसवले जातात किंवा महालक्ष्मी बसवले जातात त्यावेळेला घरोघरी आरती करण्यासाठी मला बोलवलं जायचं. म्हणजे ज्या पद्धतीचं कुटुंबामध्ये संस्कार केले जातात तसेच आमच्या दोघी बहिणींवरही संस्कार हे केले गेले होते. आणि जेव्हा मी 4थीत असताना या सर्व आरत्या म्हणायचे त्यावेळी लोकांना पण खूप आनंद वाटायचा की अरे वा, एक महिला असून या सगळ्या गोष्टी करतेय आणि ती सगळ्या आरत्या आणि या म्हणत आहे. त्याच पद्धतीनं मी जिथे राहायचे रस्टन कॉलनीमध्ये तिथेच भोसले नावाचं एक बौद्ध कुटुंब होतं आणि त्यामध्ये राणी नावाची आमची मैत्रीण होती. आणि त्या मैत्रिणीसोबत जेव्हा आम्ही खेळायचो, तिच्या घरी जायचो त्यावेळेला तिच्या घरामध्ये ती स्वतः बुद्धवंदना घ्यायची. कारण संध्याकाळी आम्ही खेळायचो तेव्हा स्वतः ती बुद्धवंदना घ्यायची. त्यावेळेला कळायचं नाही की नेमकी भगवान गौतम बुद्ध कोण आहेत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत. पण इतकं छान वाटायचं ती जेव्हा बुद्धवंदना म्हणायची, पंचशील म्हणायची तेव्हा खूप छान वाटायचं आणि ते वातावरणच खूप मंगलमय करून जायचं. आणि मला आठवतंय की जेव्हा तिचा वाढदिवस होता म्हणजे राणीचा जेव्हा वाढदिवस होता त्यावेळी पण आम्ही सगळ्या मैत्रिणी त्या ठिकाणी गेलो होतो आणि सगळ्यांना आम्हाला केक तर कापलाच होता पण शिवाय सगळ्यांना खीर वाटप केलं होतं. आणि खीर पिण्याचं किंवा खिरीचं काय महत्त्व आहे बौद्ध धर्मामध्ये हे त्यावेळेला मला माहीत नव्हतं. पण जसं जसं पुढचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला बौद्ध धर्मामध्ये खिरीचं महत्त्व काय आहे की पहिल्यांदा सुजाताने भगवान गौतम बुद्धांना जेव्हा खीर दिली होती किंवा भगवान गौतम बुद्धांनी खीर प्राशन केली होती त्याचं महत्त्व नेमकी काय आहे हे आपण सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे आजही जेव्हा माझ्याही इकडच्या बौद्ध कुटुंबामध्ये जेव्हा खीर केली जाते तेव्हा ही नक्कीच लहानपणीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर मला अजून एक प्रसंग आपल्याला सांगायला आवडेल की जेव्हा जसं मी म्हटलं की रस्टन कॉलनीमध्ये सगळे सण उत्सव साजरे केले जायचे त्याच पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जायची. आणि मी त्यावेळेला 4थी-5वीला असेन तेव्हा बाबासाहेबांची जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केलेली आणि पूर्ण कॉलनीतून मिरवणूक काढण्यात आलेली. आणि मला आठवते की मी माझ्या मैत्रिणींसोबत स्वतः त्या मिरवणुकीमध्ये नाचले होते, डान्स केलेला होता आणि खूप मस्त वाटलं होतं. कारण ते सर्व गाण्यांनीच इतकी मी प्रभावित झाले होते की नाच केल्याशिवाय राहवलंच नाही. म्हणजे आजही ती आठवण मला प्रकर्षाने खूप जाणवते. आणि त्यानंतर जेव्हा मी 5वीला होते त्या दरम्यान माझ्या आईचा अपघाती निधन झालं तिथेच रस्टन कॉलनीमध्ये असताना, चिंचवडमध्येच असताना. आणि त्यावेळेला जसं मी तुम्हाला म्हटलं की हेच जे भोसले बौद्ध कुटुंब आहे कारण जे राणीचे आजोबा होते ते स्वतः धम्मप्रचारक असावेत असं मला आत्ता वाटतंय. कारण त्या अनुषंगानेच त्यांच्या घरामध्ये बुद्धवंदना आणि या सगळ्या गोष्टी होत होत्या. आणि जेव्हा माझ्या आईचं अपघाती निधन झालं तेव्हा राणीच्या आजीनेच आमच्या घरी आल्या, आमच्या दोघा बहिणींना त्यांनी त्यांच्या घरी नेलं आणि स्वतः तिथे नाश्ता दिला, जेवण दिलं, मानसिक आधार दिला आणि खूप म्हणजे माझे नातेवाईक येईपर्यंत पूर्णतः आम्हाला दिवसभर त्यांनी त्यांच्या घरी ठेवून घेतलं. म्हणजे मला असं म्हणायचंय जेव्हा मी या सगळ्या गोष्टींचा विचार करते तेव्हा मला असं जाणवतं जेव्हा मागे वळून बघते आणि तेव्हा पाहते की जातीच्याही भिंती पार करून, धर्माच्याही भिंती पार करून हे बौद्ध कुटुंब की ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही, फक्त मैत्रीच्या नात्याने आम्ही मैत्रिणी फक्त खेळत होतो, पण एक बौद्ध कुटुंब म्हणून जी मला आपुलकीची, मायेची, जी प्रेमाची वागणूक मिळाली ती मी आयुष्यभर विसरू शकत नाही. आणि मला हा अनुभव या ठिकाणी आपल्याशी शेअर
शेअर करताना पण खूप आनंद होत आहे. त्याच पद्धतीनं पुढे माझं शिक्षण म्हणजे आई वारल्यानंतर, आईच्या निधनानंतर वडिलांवरही खूप मानसिक आघात झाला आणि त्यानंतरही वडिलांनी घर विकलं रस्टन कॉलनीमधलं आणि पैसे घेऊन ते निघून गेले. कुठे गेले, काय गेले माहीत नाही. त्याच्यामुळे पूर्णतः म्हणजे मी, मोठी बहीण ती 2 वर्षांनी मोठी आहे आणि माझी आजी म्हणजे वडिलांची आई, अशा आम्ही तिघीच जणी राहत होतो. मग माझ्या आत्यानेच आम्हाला चिंचवडमध्येच निंबाळकर चाळ म्हणून जो एरिया आहे पुण्यामध्ये, तर तिथेच आम्हाला भाड्याची खोली घेऊन दिली आणि तिथे आम्ही तिघी जणी राहायला लागलो. मग जेव्हा मी 6वीला होते त्यावेळेला कपड्याच्या दुकानात काम करायचे. सकाळी काम करायचे, परत दुपारी शाळेत जायचे, परत दुपारी शाळेतून आल्यावर परत संध्याकाळी कपड्याच्या दुकानात काम करायचे. माझी मोठी बहीण देखील ब्युटी पार्लरमध्ये काम करायची आणि अशा तऱ्हेने, आणि आत्याही आम्हाला जी काही किराणा लागेल किंवा मदत लागेल ती सर्व मदत आम्हाला देत होते. चाळीतली लोकही खूप चांगली होती, तीही आम्हाला मदत करत होती. आणि मला असं म्हणायचं की आतापर्यंत मी चाळीतला अनुभव कधी घेतला नव्हता. म्हणजे सार्वजनिक शौचालय काय असतं किंवा सार्वजनिक नळावर कशी भांडणं होतात हे मी कधी आजपर्यंत बघितलेलं नव्हतं. पण या परिस्थितीमुळे किंवा या सगळ्या घटनांमुळे माझ्या आयुष्यात या सर्व गोष्टी बघण्याची माझ्यावर वेळ आली. त्यानंतर जर मी पुढे, मी जेव्हा 8वीला गेले तर त्या 8वीला गेल्यानंतर माझ्या आजी खूप आजारी पडली आणि ती त्यातून बाहेर आलीच नाही. त्यामुळे आजीचंही निधन झालं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आम्ही दोघी बहिणी अनाथ झालो. त्यामुळे आता दोघी बहिणींना कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला. आणि तेव्हा माझ्या आत्याने माझ्या मोठ्या बहिणीला, जे पुण्यामध्ये कर्वेनगरला महर्षी कर्वे शिक्षण संस्था आहे ज्याला महिलाश्रम म्हणतात, त्या ठिकाणी मोठ्या बहिणीला शिक्षणासाठी ठेवलं. आणि मी 9वीत होते, त्यामुळे मला मोठ्या आत्याने वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी मी माझं 9वी आणि 10वीचं शिक्षण घेतलं. मी वालचंदनगर येथे 9वी आणि 10वीचं शिक्षण घेत असताना एक अनुभव आपल्याशी शेअर करावासा वाटतो की जो त्या ठिकाणी मला अनुभव आला. की जेव्हा घरामध्ये धार्मिक कार्यक्रम होता, म्हणजे जसं आता नवरात्र बसलेले आहेत त्याच पद्धतीनं घरामध्ये गणपती, महालक्ष्मी आणि नवरात्र ही धार्मिक कार्यक्रम केले जायचा. असाच एक धार्मिक कार्यक्रम होता आणि आमच्याच नातेवाईकांपैकी एक महिलेला वेगळं बसवण्यात आलं होतं आणि मला कळलं नाही की वेगळं का बसवलं आहे किंवा या महिलेला, कारण तिचं जेवणाचं त्या महिलेचं जेवणाचं ताट किंवा तिचा चहा प्यायचा कप, तिची नाश्त्याची डिश, सगळं पूर्णतः किंवा ती भांडी घासायची घासणी पण वेगळी ठेवण्यात आलेली होती. मला लक्षात नाही आलं की हे असं का केलं गेलेलं आहे त्यावेळेला, म्हणजे मी तेव्हा 9वीत होते. पण आता जेव्हा या गोष्टींचा विचार करते तेव्हा असं मला वाटायला लागलं की अरे खऱ्या अर्थाने म्हणजे मासिक पाळीच्या निमित्ताने, म्हणजे मासिक पाळी ही नैसर्गिक आहे. जेव्हा मी आता 2-3 दिवसापूर्वी फेसबुक लाईव्ह एक अभियान चालू आहे की मासिक पाळी ही नैसर्गिक आहे. अगदी बरोबर आहे, मासिक पाळी ही नैसर्गिक आहे. पण या मासिक पाळीमुळे देखील आजही स्त्रियांचं शोषण कशा पद्धतीनं केलं जात आहे हा एक अनुभव मी स्वतः प्रत्यक्ष बघितला, स्वतः मी प्रत्यक्ष पाहिला आणि मला देखील खूप त्यावेळेला वाईट वाटलं होतं. पण त्यावेळेला कळलं नव्हतं की नेमकी त्या पाठीमागची भूमिका काय आहे. आणि मुळात या मासिक पाळीला अपवित्र कोण मानतं किंवा अपवित्र का मानलं जातं, तर मला जेव्हा असं कळलं की इथली धर्मव्यवस्था म्हणजे हिंदू ब्राह्मणी धर्मव्यवस्था ही या मासिक पाळीला अपवित्र मानते आणि त्यामुळे स्त्रियांवर शोषण केलं जातं. या बाबतीतला अजून एक मी अनुभव आपल्याशी शेअर करावा असं मला वाटेल. जेव्हा मी कॉलेजला होते त्यावेळेला एक माझी मैत्रीण विवाहित होती आणि ती मला असं म्हटली की जसं माझं आधीचं नाव शरयू आहे, शरयू मला खरं तर माझ्या घरामध्ये आज पूजा आहे, धार्मिक कार्य आहे, पण पाळी आज येणार म्हणून मी गोळ्या खाल्लेल्या आहेत की जेणेकरून माझी मासिक पाळी ही पुढे ढकलली जावी. म्हणजे आजही समाजामध्ये, सगळ्याच समाजांमध्ये, सगळ्याच धर्मातल्या स्त्रिया या केवळ घरातलं कार्य हे व्यवस्थित पार पाडावं याच्याकरिता पूर्णतः त्या मासिक पाळीला पूर्णतः नैसर्गिक न मानता केवळ गोळ्या घेऊन स्वतःच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होणार आहे काय नाही याचा काही विचार न करता पूर्णतः त्या गोळ्या घेऊन त्याला अनैसर्गिक बनवत आहेत. आणि हे असं करायला त्यामध्ये त्या महिलांची बिलकुल काहीही चूक नाही, पण असं करायला हा त्यांचा धर्म किंवा त्या ज्या समाजामध्ये आहेत तो समाज, तिथले समाजातील लोक हे त्यांना करायला भाग पाडत आहेत हे मला त्यावेळेला लक्षात आलं. त्यामुळे हा एक अनुभव फार महत्त्वाचा मी इथे आपल्यासमोर नोंदवते. माझं जेव्हा 10वीचं शिक्षण झालं त्यावेळेला मी 11वीच्या शिक्षणाकरिता जे कर्वेनगरचं, पुण्यामध्ये कर्वेनगरचं हिंगणेश्री शिक्षण संस्था आहे तिथे मी 11वी-12वीचं शिक्षण घेतलं. आम्ही दोघीही बहिणी त्या संस्थेमध्ये शिकलो, ज्याला महिलाश्रम असं म्हटलं जातं. आणि त्या संस्थेमध्ये आम्ही दोघीही बहिणी ब्राह्मण समुदायातला आहोत आणि अनाथ आहोत म्हणून खूप चांगली वागणूक, मग त्या मेट्रन असू देत किंवा अधीक्षका मॅडम असू देत किंवा तिथला स्टाफ असू देत किंवा तिथल्या मैत्रिणी असू देत, कारण आम्ही दोघी बहिणी तिथे स्वयंपाकघरात काम करून शिकत होतो. आणि अनेक ब्राह्मण संस्थांनी, अनेक ब्राह्मण व्यक्तींनी आम्हाला शिक्षणासाठी म्हणजे शैक्षणिक मदत केली, आर्थिक मदतही केली. आणि त्याचबरोबर कारण त्यावेळेला पैसे तर नव्हतेच आणि त्यामुळे वापरलेले कपडे देखील आम्ही दोघी बहिणींनी ते कपडे वापरले. त्यामुळे अनाथ पण काय असतं किंवा अनाथांचं दुःख काय
काय असतं किंवा कशा पद्धतीनं हे अनाथपण वाट्याला आलं आणि गरिबी काय आहे याचे चटके आम्ही दोघी बहिणींनी खूप बालवयातच, खूप लहानपणीच आम्हाला अनुभवास आले. पुढे जेव्हा मी हे शिकत होते, 11वी-12वीला ज्यावेळी शिकत होते त्यावेळेला माझ्या बहिणीला असं वाटलं की मी स्वतः को एज्युकेशन घेतलं नाही, पण मी माझ्या बहिणीला म्हणजे शरयूला मी को एज्युकेशन देईन. म्हणून तिने मला खऱ्या अर्थाने तिच्या मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून माझं ॲडमिशन गरवारे कॉलेज जे आहे, कॉमर्सचं गरवारे कॉलेज, तर त्या ठिकाणी माझं ॲडमिशन केलं गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये. आणि मात्र जसं FYला मी म्हणते आणि मात्र माझं FYला तिथे ॲडमिशन केलं, पण राहायचा प्रश्न निर्माण झाला. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुण्यासारख्या ठिकाणी राहणं आणि त्यासोबत जेवण आणि याचा खर्च, म्हणजे मी तुम्हाला 2001ची गोष्ट सांगतेय, आता तर खूपच महाग आहे सगळ्या गोष्टी आणि त्यावेळीही त्या महागच होत्या आणि त्यामुळे हा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. पण मला तुम्हाला सांगायला आवडेल, शेअर करायला आवडेल की केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद केल्यामुळेच, म्हणजे जी समाज कल्याणचं जे संत जनाबाई म्हणून पुणे स्टेशनला क्वीन्स गार्डन येथे सर्किट हाऊस शेजारी जे संत जनाबाई वसतिगृह आहे, त्या वसतिगृहामध्ये मला प्रवेश मिळाला. आणि केवळ बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये जसं सर्व अनुसूचित जाती जमातीतल्या, त्याचबरोबर OBC असतील, त्याचबरोबर नोमॅडिक ट्राईब्स असतील, भटके विमुक्त समाजातील मुली असतील, यांच्या शिक्षणासोबतच त्यांनी अनाथ किंवा सवर्ण मुलींकरता आणि ज्या अनाथ आहेत असं 2% आरक्षण बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्येच तरतूद केल्यामुळे आज माझ्यासारखी ब्राह्मण समाजातली मुलगी जे अनाथ म्हणून होते, ती केवळ त्या तरतुदीमुळेच मी संत जनाबाई या वसतिगृहात मला ॲडमिशन मिळालं. आणि खऱ्या अर्थाने या संत जनाबाई वसतिगृहामध्येच माझ्या जीवनातला कलाटणी मिळाली आणि माझ्या जीवनातला खूप टर्निंग पॉईंट ठरला असं मी म्हणेन. कारण खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरी विचारधारा काय असते किंवा आंबेडकरी विचारधारा म्हणजे काय किंवा बौद्ध धम्म म्हणजे काय किंवा वेगवेगळे विचारप्रवाह कशा रीतीने काम करतायत हेही देखील मला त्या ठिकाणी लक्षात आलं किंवा त्या ठिकाणी माझा तो मी अनुभव तुम्हाला आता मी सांगणारच आहे. ज्या वेळेला मी FYला ॲडमिशन घेतलं संत जनाबाई या वसतिगृहामध्ये, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातून सर्व बहुजन मुली, इतर मागासवर्गीय किंवा सगळ्या मागासलेल्या घटकातील किंवा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातील पुण्यामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी मुली त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या होत्या. आणि त्या सर्वांमध्ये म्हणजे SC मधल्या मुली होत्या, ST मधल्या मुली होत्या, OBC होत्या, या समुदायातील मुली होत्या, NT होत्या, काही मुस्लिम समुदायातील पण मुली होत्या आणि या सर्व मुली त्या ठिकाणी एकत्रित शिक्षण या घेत होत्या. आणि बाबासाहेबांनी ती तरतूद केल्यामुळेच केवळ ते शक्य झालं होतं. आणि त्या ठिकाणी मी एकटीच ब्राह्मण या समाजातून मी आलेले होते. आणि मी जसं तुम्हाला सांगतेय की माझी आई देखील ही अट्टलकोट स्वामींची परम भक्त होती आणि मी लहानपणापासूनच अट्टलकोट स्वामींची भक्त होते. मी देखील FY पर्यंत स्वामींचा उपवास पकडायचे आणि पूर्णतः मी म्हणजे शाकाहारी होते, मांसाहार देखील करत नव्हते. पण जेव्हा संत जनाबाई या समाज कल्याणच्या वसतिगृहामध्ये आले तेव्हा मला असं लक्षात आलं की या ठिकाणी दर बुधवारी ही उकडलेली अंडी दिली जातात आणि दर रविवारी तिथे शाकाहारी जेवण दिलं मांसाहारी जेवण दिलं जायचं आणि जे मांसाहार करणार नाहीत त्यांना गोड जेवण पण वेगळं असायचं. त्यामुळे मला हा प्रश्न पडला की आता आपण इथे काय करायचं. पण गोड जेवण असल्यामुळे मी गोड जेवण करत होते. पण ज्या इतर सर्व मुली होत्या त्या मुली जेवताना माझ्याकडे पाहायच्या, बघायच्या, खूप हसायच्या आणि देशपांडे करून इतकी मजा घ्यायच्या. म्हणजे अजूनही मला, म्हणजे मी सुद्धा खूप हसायचे. ते सगळं मी खूप एन्जॉय केलं आणि मलाही खूप त्यामध्ये एक थोडीशी मजा पण आली. पण मात्र जेव्हा एक मैत्रीण मला म्हणली की काय शरयू तू काय अशी दररोज म्हणजे दर रविवारी हे असं गोड जेवण करतेस, हे मिळमिळीत जेवण आहे, एकदा या मांसाहाराची चव घेऊन बघ, कदाचित तुला आवडेल. आणि मी आधी नाही म्हटलं, मी आधी करतच नव्हते. पण हळूहळू अनेक मैत्रिणींची मैत्री झाली आणि त्या मैत्रीच्या खातर मी एकदा टेस्ट केली आणि चिकनची भाजी बनवलेली आणि मला ती खूप आवडली. आणि तेव्हापासून मग माझा प्रवास हा शाकाहाराकडून मांसाहाराकडे हा संत जनाबाईमध्ये म्हणजे FYला असतानाच सुरू झाला. त्यानंतर जेव्हा मी SYला आले तेव्हा मी भारत ज्ञान विज्ञान समुदाय या संघटनेशी जोडले गेले. ही संघटना समाजवादी आणि मार्क्सवादी विचारांवर काम करत होती. दत्ता देसाई आणि विनया देशपांडे यांनी खूप मला प्रेम दिलं, खूप आपुलकी लावली, म्हणजे खूप आपुलकीने माझ्याशी त्यांनी पूर्णतः मला वागणूक दिली आणि मला मुलगी म्हणून त्यांनी अक्षरशः मानलं आणि माझ्या म्हणजे माझ्या या शिक्षणाच्या या संघर्षामध्ये थोडा हातभार लावावा म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये देखील मला काम देऊ केलं आणि त्यातूनच माझं शिक्षण जे कॉमर्सचं मी ग्रॅज्युएशन होऊ शकले तर ते माझं पूर्ण होऊ शकलं. त्यामुळे समाजवाद विचारधारा काय आहे, मार्क्सवादी विचारप्रवाह काय आहे, कारण त्या ठिकाणी चौकशा नावाचा ग्रुप होता आणि तिथे अनेक समाजवादी विचारवंत, अनेक मार्क्सवादी विचारवंत हे त्या ठिकाणी यायचे आणि आपली मांडणी करायचे. त्यामुळे त्या ठिकाणामधून मला पूर्णतः समाजवाद आणि मार्क्सवाद हा विचारप्रवाह कळत होता किंवा मी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर जेव्हा मी TY पूर्ण केलं आणि TYलाच असताना अनेकांनी मला असं सांगितलं, कारण या भारत ज्ञान
विज्ञान समुदायामध्ये मी असताना पथनाट्य करायचे, चळवळीतली गाणी म्हणायचे. त्याच्यामुळे मला ते असं म्हणाले की तू MSW कर, कारण तुझा पिंड हा सामाजिक काम करण्याचा आहे आणि तू जर मास्टर ऑफ सोशल वर्क केलंस, MSW केलंस, समाजकार्य ही जर पदवी घेतली तर पुढे तुला आयुष्यामध्ये फायदा होईल. आणि म्हणून मी त्या अनुषंगाने माझं TY BCom पूर्ण झाल्यानंतर मी जे कर्वेनगरचं कर्वे समाजसेवा संस्था आहे, ज्याला कर्वे इन्स्टिट्यूट असं म्हणतात, तर त्या ठिकाणी MSWला ॲडमिशन घेतलं. MSWला आल्यानंतर देखील अनेक विचारांवर त्या ठिकाणी चर्चा व्हायच्या. म्हणजे उदाहरणार्थ स्त्री पुरुष समानता किंवा आंतरजातीय विवाह किंवा लैंगिक अत्याचार किंवा महिलांवर होणारे अत्याचार किंवा भ्रष्टाचार असे परिसंवादाचे अनेक विषय राहायचे. आणि मला आठवतंय की आंतरजातीय विवाह याच्यावर एक परिसंवाद आयोजित केला होता आणि या परिसंवादामध्ये मी सुद्धा मांडणी केली होती आणि मी बोलले होते की आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत आणि बाबासाहेबांनी जाती व्यवस्था मोडण्याचा एक मार्ग म्हणून आंतरजातीय विवाह सांगितलेला आहे, अशी मांडणी मी त्या ठिकाणी केलेली होती आणि सर्वांना ती मांडणी पण खूप आवडली. पण एकाने त्या ठिकाणी प्रश्न विचारला की मॅडम, तुम्ही ही मांडणी केलीत, खूप चांगली मांडणी केलीत, पण तुम्ही स्वतः आंतरजातीय विवाह करणार आहात का? कारण ते पुढे असं म्हणाले की स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हा सर्वच जण पळपुटेपणाची भूमिका घेतात किंवा त्यातून पळ काढतात. म्हणजे आपबीती जेव्हा येते त्यावेळेला कुणी तयार होत नाही. तर मॅडम, तुम्ही काय करणार आहात? मी 2 मिनिटं स्तब्ध झाले आणि विचार करू लागले की काय म्हणावं. पण मी त्यांना उत्तर दिलं की होय दादा, मी आंतरजातीयच विवाह करणार. आणि तेव्हाच मनाशी ठाम निश्चय केला की मी विवाह करेन तर आंतरजातीयच विवाह करेन. कारण त्या वेळेपर्यंत मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार वाचले होते किंवा जसं मी तुम्हाला म्हटलं की संत जनाबाई या वसतिगृहामध्ये अनेक महापुरुषांच्या जयंत्या या साजरा केल्या जायच्या. मग त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू देत, सावित्रीबाई फुले जयंती असू देत, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असू देत किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असू देत किंवा शाहू महाराजांची जयंती असू देत, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असू देत, सर्व जयंत्या साजऱ्या केल्या जायच्या. आणि या जयंत्यांना म्हणजे नुसत्या साजऱ्या होत नव्हत्या, तर एखादा वक्ता आणून तो वक्ता एखाद्या विषयावर प्रबोधन करत असे. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार, शाहू फुले आंबेडकरी ही विचारधारा किंवा सावित्रीबाई फुलेंचे विचार किंवा माता जिजाऊंचे विचार हे सर्व जातीतल्या धर्मातल्या मुलींपर्यंत ही विचारधारा पोहोचत होती आणि पोहोचली जात होती. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या विचारांची जडणघडण होण्यामध्ये संत जनाबाई, हे वसतिगृह आणि मी केलेलं MSW हे निश्चितच त्याच्यामध्ये मला त्याची खूप मोठी मदत झाली. आणि पुढे माझ्या या प्रवासाकडे जायला किंवा पुढे माझ्या या सर्व वाटचाली कडे जायला मला त्यामध्ये त्याची मदतच झाली. मी जेव्हा संत जनाबाई वसतिगृहामध्ये होते त्यावेळेला एक तुम्हाला अनुभव सांगू इच्छिते की तो अनुभव माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला आणि खूप विचार करणारा ठरला. माझी एक रूममेट होती, माझी एक मैत्रीण होती. ती मैत्रीण मला असं म्हटली की शरयू, तू ब्राह्मण असल्यामुळेच आणि म्हणजे ब्राह्मण असल्यामुळेच किंवा ब्राह्मण समुदायातली असल्यामुळेच तू अनाथ असूनही इथपर्यंत शिक्षण घेत आहेस. पण तू जर कांबळे गायकवाड असतीस तर कदाचित अनाथ असून तू हे शिक्षण घेऊ शकली नसतीस. मला त्यावेळेला तिचा प्रश्न कळला नाही किंवा ती जे काय बोलली ते त्यावेळेला थोडंसं अस्वस्थ वाटलं की का ती अशी बोलली, का ती असं म्हटली. पण जसं जसं माझं जाती व्यवस्थेवर मी वाचन सुरू केलं, अनेक भाषणं मी ऐकत गेले, तसं तसं मला असं वाटत गेलं की अरे म्हणजे जाती व्यवस्था काय आहे किंवा जाती व्यवस्थेचे चटके काय आहेत. तिने अक्षरशः 2 वाक्यामध्ये ते मांडलं आणि ते वास्तव देखील होतं. म्हणजे मी आज जो अनुभव घेतलेला आहे की केवळ मी अनाथ होते पण ब्राह्मण समाजातून होते, म्हणून मला अनेक ब्राह्मण व्यक्तींनी, ब्राह्मण संस्थांनी, म्हणजे जसं माझ्या बहिणीला देखील जी मुंबईची महालक्ष्मी ट्रस्ट आहे तिने MCM केलं, मास्टर इन कम्प्युटर मॅनेजमेंट. त्यामुळे तिचा जो सगळा खर्च होता तो सगळा खर्च त्या महालक्ष्मी ट्रस्टने केला. माझाही खर्च किंवा आमचे जे काही कपडे असेल किंवा जे काही शैक्षणिक मदत असेल हे सर्व या सगळ्या व्यक्तींनी केवळ आम्ही ब्राह्मण कम्युनिटीतले होतो आणि अनाथ होतो म्हणून केलं. पण ती म्हटली ते पण खूप वास्तव आणि भेदक मला वाटलं. कारण जर कांबळे गायकवाड असती तर ती असं म्हटली की तुझं लग्नही झालं असतं आणि तुला 2 मुलंही आतापर्यंत होऊन गेली असती तू जर अनाथ असती तर. त्याच्यामुळे मला तो प्रश्न तिचा खूप अस्वस्थ करून गेला आणि त्यानंतर मग मी खूप विचार करायला लागले आणि मग अनेक प्रश्न निर्माण झाले की मी जे काही उपवास करत होते, मी जे काही देवधर्म मानत होते किंवा करत होते, मग असं एक मनामध्ये विचार येऊन गेला, जर खरंच देव असता तर त्याने मला माझ्या आई वडिलांपासून दूर नेलं असतं का, फाटाफूट केली असती का, मला अनाथ बनवलं असतं का. माझं हे जगणं, माझं किंवा हे जे मी जी गरिबी अनुभवली किंवा जे अनाथपण मी अनुभवलं ते माझ्याच वाट्याला का यावं. मग देव असता तर त्याने असं का केलं. आणि हे सगळे प्रश्न माझ्या मनात मी जेव्हा SYला होते त्यावेळेला निर्माण झाले आणि कुठेतरी असं वाटायला लागलं. त्याविषयी रूममध्ये मी मैत्रिणींशी चर्चा करत होते आणि रूममधल्या मुलीही काही बौद्ध मुली होत्या, काही मातंग मुली देखील होत्या, काही मराठा मुली देखील होत्या किंवा इतर समुदायातल्या मुली, OBC समाजातल्या पण काही मुली होत्या. आणि मी ज्यावेळेला आम्ही अशा विषयांवर चर्चा करायचो त्यावेळेला त्यांनी मला असं सांगितलं की इथली जाती व्यवस्था अत्यंत भयानक आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेचा जेव्हा मी विचार करायला लागले त्यावेळेला कुठेतरी असं वाटलं की अरे म्हणजे जे
जे अनाथपण माझ्या वाटेला आले ते केवळ देवधर्म करून सुटणारं नाही, ते केवळ उपास तापास करून सुटणारं नाही, तर मलाच माझा मार्ग शोधावा लागेल आणि मलाच माझा त्यावर काम करावं लागेल. आणि म्हणून एका मैत्रिणीने मला असं म्हटलं की जसं भगवान बुद्ध म्हणालेले की स्वयंप्रकाशित व्हा, म्हणजे आत्मदीप भव, म्हणजे तूच तुझ्या जीवनाला हा अर्थ देऊ शकतेस किंवा अर्थ दिला जाऊ शकतो. तू जर चांगला अभ्यास केलास, चांगले मार्क जर मिळाले तर निश्चितच तुझं पुढचं लाईफ हे चांगलं जाईल. पण हा देवधर्म तुझ्यासाठी कुठेही कुणी धावून येणार नाही. आणि मग उपवास केल्यामुळे केवळ शरीरातलं रक्त कमी होतं हे मला माझ्या मैत्रिणींच्या चर्चेतनं कळालं. त्याच्याने केवळ हातपाय दुखतात, थकवा येतो, चक्कर येते हे देखील कळालं. आणि म्हणून मी जो उपवास करायचे तो उपवास करणं पण बंद केलं आणि हळूहळू माझी देवाधर्मावरची श्रद्धा पण कमी व्हायला लागली. म्हणजे मला सांगायला आवडेल की आजही अनेक माझ्या मैत्रिणी अनेकदा असं म्हणतात की शरयू तू खूप मोठी उंची गाठली आहेस किंवा तू खूप मोठ्या पदावर गेली आहेस, पण त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाहीत की केवळ आणि केवळ हा सगळा परिणाम हा फुले शाहू आंबेडकरी विचारधारेचा परिणाम आहे. केवळ आणि केवळ हा आंबेडकरी विचारधारेचा परिणाम आहे. आणि मी जे धर्मांतर केलं, मी जे बौद्ध धम्म स्वीकारला, केवळ त्याचाच हा परिणाम असलेला मला दिसून येतो. हा एक बोलका एक अनुभव मला त्या ठिकाणी आला संत जनाबाई वसतिगृहामध्ये असताना. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की माझी मैत्रीण धम्मसंगिणी रमा गोरख, आपल्या सगळ्यांना काही जणांना जी माहीत असेल, तर आम्ही दोघेही रूममेट होतो. आणि तिने मला या आंबेडकरी चळवळीत किंवा या फुले शाहू आंबेडकरी विचारधारामध्ये तिने मला आणलं. आणि ती मला म्हणली की शरयू तू बघ, तुला हे, किंवा मला ती देशपांडे पण म्हणायची काही वेळेला, मला म्हणायची देशपांडे हे सगळं तू बघ आणि तू ठरव की तुला कुठे काम करायचंय आणि कसं आयुष्य जगायचंय. ती म्हणते केवळ मी म्हणतेय म्हणून तू मान्य करू नको की ही जाती व्यवस्था आहे, महिलांचं शोषण होतंय याच्यामध्ये, किंवा जे आम्ही भाषणं ऐकायचो, जे आम्ही विचार ऐकायचो त्याच्यामध्ये आम्हाला सांगण्यात यायचं की मुलींना दुय्यमतेची वागणूक दिली जाते, महिलांना समाजामध्ये हीनतेची वागणूक दिली जाते. तर हे प्रत्यक्ष तू बघ, तू अनुभव. आणि मला सांगायला आवडेल की या धम्मसंगिणीने, माझ्या मैत्रिणीने मला जे पुणे स्टेशनला माल धक्के इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे, तर तिथे तिने अनेक व्याख्यानं व्हायची. ती ही व्याख्यानं ऐकण्यासाठी ती मला स्वतः घेऊन जायची आणि मला सांगायची की देशपांडे आज यांचं व्याख्यान तू नक्की ऐक. आणि मीही ती व्याख्यानं ऐकली आणि त्याच्यामधनंच माझी विचारांची प्रगल्भता आणि फुले शाहू आंबेडकरी विचारधारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं विचारांचं आकलन माझं हे वाढत गेलं आणि पुढे होत राहिलं. आणि त्याचबरोबर तिने मला नुसतं भाषणच ऐक असं म्हटले नाही, तर तिने मला ज्या पुण्यातल्या वस्त्या आहेत, म्हणजे झोपडपट्टी एरिया आहे, तर तिने मला त्या ठिकाणी सगळीकडे फिरवलं. म्हणजे ताडीवाला रोडची जी विहार असतील तिथेही तिने मला फिरवलं. त्याचबरोबर पानमळा जो एरिया आहे स्वारगेटच्या जवळचा, तिथेही तिने मला नेलं. अनेक कार्यकर्त्यांच्या आम्ही घरी राहिलो. त्याचबरोबर मंगळवारपेठ हा जो एरिया आहे या वस्तीमध्ये पण मी राहिले. आणि मी स्वतः वस्तीतलं जीवन कसं लोक अनुभवत आहेत हे स्वतः मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. आणि त्याच्यातून मी बुद्ध धम्माकडे वळले असं म्हणायला हरकत नाही. किंवा जेव्हा मी विचार करते या सर्व गोष्टी मला त्या ठिकाणी जाणवायला लागतात. त्याचबरोबर धम्मसंगिणी ही माझी मैत्रीण असं मला म्हणली की एक समाजामध्ये असा वर्ग आहे की यांच्याकडे साधनं नाहीत, संपत्ती नाही किंवा कोणतीच प्रतिष्ठा नाही. आणि असा एक वर्ग आहे की त्यांच्याकडे साधनं आहेत, संपत्ती आहे आणि प्रतिष्ठा आहे. त्याच्यामुळे ही विषमतेची दरी आहे. आणि जर ही विषमता नष्ट करायची असेल, सामाजिक विषमता ज्याला आपण म्हणतो, किंवा ही जर जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर त्याकरिता जाती व्यवस्था नष्ट केली पाहिजे. पण माझ्या मनात मग प्रश्न निर्माण व्हायला लागले की मुळात लोक जाती का पाळतात किंवा जातीनुसार व्यवहार का करतात. कारण मी जसं तुम्हाला म्हटलं की संत जनाबाईला जेव्हा मी आले त्यावेळी देखील मुली माझ्याशी देशपांडे म्हणूनच बोलायच्या. म्हणजे त्या जशा इतर मुलींशी लगेच जवळीक होऊन जायची त्यांची, तशी त्या माझ्याशी पटकन व्हायची नाही. कारण कदाचित मी देशपांडे असल्यामुळे कदाचित त्या राखून बोलत असतील, किंवा आतापर्यंत ब्राह्मणी व्यवस्थेने किंवा इथल्या ब्राह्मण्य प्रवृत्तीने कशा पद्धतीनं हाल केलेले आहेत सर्व बहुजन समाजाचे आणि ज्या पद्धतीनं त्यांनी वागणूक दिलेली आहे, कदाचित त्या वागणुकीचा देखील त्यामध्ये परिणाम असेल. पण त्यामध्ये त्यांचा काही दोष नव्हता. तर जी इथली समाज व्यवस्था आहे त्या समाज व्यवस्थेचाच हा मुळात दोष आहे असं मला त्यावेळेला जाणवलं. आणि मग मला माझी धम्मसंगिणी मैत्रीण जी होती ती मला असं म्हटली की मुळात लोक जाती का पाळतात, तर जाती पाळण्यासाठी त्यांचा धर्म त्यांना आज्ञा देतो. आणि मुळातच हिंदू धर्माची जी व्यवस्था आहे ती, किंवा हिंदू धर्माची जी चौकट आहे त्याचा पाया जाती व्यवस्था आहे. म्हणजे हिंदू धर्म हा मुळात जाती व्यवस्थेवरच आधारलेला आहे. हे मला हळूहळू जसं जसं कळायला लागलं, जसं जसं मी वाचन वाढवलं, माझी आकलन वाढवलं, त्या पद्धतीने या सर्व गोष्टी कळायला लागल्या. आणि मग मला धम्मसंगिणी या मैत्रिणीने मला चैत्यभूमीला दादर या ठिकाणी नेलं. त्याचबरोबर दीक्षाभूमी नागपूर या ठिकाणी नेलं. तसेच मला आठवतंय 2002 आणि 3 साली जेव्हा बहीण
मायावतींची कोल्हापूरला सभा होती, कारण आरक्षणानिमित्त शताब्दी वर्ष म्हणून ते साजरं केलं जात होतं आणि मोठी सभा बहीण मायावतींची त्यावेळेला कोल्हापूरला होती. तेव्हा आम्ही सगळ्या हॉस्टेलमधल्या मैत्रिणींना ती आम्हाला घेऊन गेली होती, हेही मला चांगलं आठवतंय. आणि त्यावेळेला अनेक लोकांशी माझा संवाद झाला. अनेक जण माझ्याकडे म्हणजे काही जण तर मला म्हणले, बापरे ही देशपांडे आहे का, म्हणजे असंही काही जणांकडनं तो अनुभव मला आला किंवा त्या सगळ्या गोष्टी मला लक्षात आल्या. पण जसं जसं मी या सगळ्या गोष्टी अनुभवत होते, जसं जसं पुढे जात होते, त्यातून मला जाती व्यवस्था कळली आणि मग असं लक्षात आलं. आणि मग पुढे मग आम्ही बौद्ध संघर्ष समिती नावाची संघटना आहे, या संघटनेमध्ये आम्ही दोघेही संघटक म्हणून काम करायला लागलो. आणि या संघटनेची जे शिबिरं व्हायची त्याचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर हर्ष जगजाप सर, जे पुणे विद्यापीठात पॉलिटिक्स डिपार्टमेंटला आहेत, ते शिबिरं घ्यायचे. आणि शिबिरांमधून हर्ष जगजाप सर सांगायचे की इथले सर्व प्रश्न, म्हणजे भारतातील सर्व प्रश्न, मग ते महिलांचे प्रश्न असू देत, कामगारांचे प्रश्न असू देत, शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, भ्रष्टाचाराचा प्रश्न असू देत, किंवा सगळेच प्रश्न जे आहेत, किंवा जाती व्यवस्थेचा प्रश्न असू देत, भांडवलशाहीचा प्रश्न असू देत, हे सर्व प्रश्न हे भारतातले जाती व्यवस्थेमुळे निर्माण झालेले आहेत. आणि जर खऱ्या अर्थाने आपल्याला इथली जाती व्यवस्था तोडायची असेल, जाती व्यवस्था मोडायची असेल, तर त्याकरिता आंतरजातीय विवाह हाच अंतिम पर्याय नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धर्मांतर किंवा बौद्ध धर्म हा जो पर्याय सांगितलेला आहे, हा पर्याय आहे. आणि त्याच्यातनंच खऱ्या अर्थाने बौद्ध धर्मामधूनच प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून त्याची ओळख म्हणजे मिळू शकते. आणि महिलेचं मग ते स्वतंत्र अस्तित्व ते निर्माण करू शकते. नुसतं स्वतंत्र अस्तित्व नाही, तर पूर्णतः स्वातंत्र्य किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असतं, किंवा व्यक्ती स्वातंत्र्य काय असतं, किंवा समता काय असते, समानता काय असते, बंधुता काय असते, न्याय काय असतं, हे प्रत्यक्ष आपल्याला बौद्ध धर्मातूनच कळू शकतं. आणि नुसतं शिबिरामधनं त्यांनी हा विचार सांगितला नाही, तर अशावर आधारित आपल्याला या बौद्ध समाजाची निर्मितीही केली पाहिजे, ही बौद्ध संघर्ष समितीची भूमिका होती. आणि यावर आधारलेलाच आपल्याला बौद्ध समाज निर्माण केला पाहिजे, की तेव्हाच खऱ्या अर्थाने जाती या नष्ट होतील. आणि मग अशा वेळेला माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि मग मी पक्का निश्चय केला की जर मी आंतरजातीय विवाह करेन तर तो बौद्ध मुलाशीच करेन, हा माझा निश्चय पक्का झाला. आणि दुसरी गोष्ट की मला, कारण जेव्हा धम्मसंगिणी हे सगळं मला सगळीकडे फिरवत होती, सगळीकडे ती दाखवत होती, तेव्हा ती मला असं म्हणली की देशपांडे, तुला पटत असेल, तुला बुद्धीला पटत असेल तरच तू कर, तू स्वतः अनुभव घे, स्वतः या गोष्टी निरीक्षण कर, आणि तुला पटल्या तरच तू ठरव तुला काय करायचंय ते. आणि त्यानुसार मला ती म्हणली की प्रत्येक जण सर्वसामान्य आयुष्य तर प्रत्येक जण जगतं, पण खऱ्या अर्थाने जर आपल्याला पूर्णतः प्रवाहाच्या विरुद्ध जगायचं असेल तर प्रवाहाच्या विरुद्धही एकदा जगून बघ, जगण्यात एक वेगळीच मजा येईल. आणि तिचं हे बोलणं मला खूप प्रभावित करून गेलं. आणि मला असं वाटलं की काय हरकत आहे प्रवाहाच्या विरुद्ध जगायला आणि प्रवाहाच्या विरुद्धामध्ये जगणं अनुभवायला. कदाचित तो एक वेगळाच अनुभव असेल आणि कदाचित त्यामुळे निश्चितच आपला स्वतःचा पण विकास होईल आणि जिथे कुठे आपण असू निश्चितच तिथलाही विकास होईल. आणि म्हणून मी ठरवलं की खऱ्या अर्थाने मी धर्मांतर करणार. आणि लग्नाच्या आधीच, म्हणजे लग्न माझं 2006 डिसेंबरमध्ये झालं आणि धर्मांतर मी 14 ऑक्टोबर 2006 साली बौद्ध संघर्ष समिती या संघटनेच्या वतीनं दरवर्षी धर्मांतराचा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे स्टेशन येथे आयोजित करण्यात आलेला होता. त्याच्यामध्ये आम्ही पूर्वाश्रमीचे 4 जण आणि पूर्वाश्रमीची एक मराठा असं आम्ही 5 जणांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आम्ही धर्मांतर केलं. म्हणजे 14 ऑक्टोबर 2006लाच मी धर्मांतर केलं. आणि मी लगेच म्हणजे धर्मांतर केल्याने, धर्मांतरामध्ये ज्या वेळेला आम्ही 22 प्रतिज्ञा घेतल्या आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्याच्यामधल्या प्रतिज्ञा एक मला फार महत्त्वाची वाटते की जेव्हा बाबासाहेब असं म्हणतात की या धर्मांतराने माझा नवजन्म होत आहे असं मला वाटतंय. आणि खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हापासून मी धर्मांतर केलंय ते आजपर्यंत मला असं वाटतंय की मी खऱ्या अर्थाने एक नवीन जीवन जगत आहे आणि प्रत्येक वेळेला एक नवीन अनुभव मी घेत आहे. आणि ज्या वेळेला मी धर्मांतर केलं त्यावेळेला अनेक जणांनी त्याचं कौतुक तर केलंच, पण अनेकांनी असंही म्हटलं की म्हणजे ही चांगली गोष्ट आहे की, म्हणजे मला असं म्हणायचं की त्यावेळेला बौद्ध संघर्ष समितीने शिबिरांमधनं इतकी विचारांची आमची जडणघडण केली की जे आपण ही स्त्रीमुक्तीची वाट म्हणून आपण बौद्ध धर्माकडे बघतोय. कारण मला जेव्हा माझ्या वाचनामध्ये आलं की प्राचीन काळामध्ये जेव्हा तथागत गौतम बुद्धांनी प्रथम, म्हणजे पहिला क्रांतिकारक म्हणून ज्याला आपण तथागत गौतम बुद्धांना म्हणतो, चातुर्वर्ण व्यवस्थेवर हल्ला करणारे तथागत गौतम बुद्ध हे पहिले क्रांतिकारक होते. आणि त्यावेळेला पूर्णतः त्यावेळेला स्त्रियांना शस्त्र धारण करण्यात
करण्याचा, ज्ञान प्राप्त करण्याचा किंवा मोक्षप्राप्तीचा किंवा संपत्ती धारण करण्याचा कोणताच अधिकार नव्हता. पण तथागत भगवान गौतम बुद्धांनी भिक्खुणी संघाची निर्मिती करून अनेक भिक्खुणींना त्यामध्ये प्रवेश दिला आणि खऱ्या अर्थाने त्यांना ज्ञानाची द्वारे, खऱ्या अर्थाने त्यांची मुक्तीची द्वारे ही त्या ठिकाणी आपल्याला उघडी केलेली आपल्याला दिसून येत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये जर क्रांतिकारक बदल जो काही झालेला आहे तो केवळ आणि केवळ हा तथागत भगवान गौतम बुद्धांमुळे झालेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्या त्यामुळे या जेव्हा सगळ्या गोष्टींचा मी विचार करते त्यावेळेला मला असं दिसून येतं की हा सगळा आंबेडकरी चळवळीचाच विचारधारेमुळे मी या निर्णयापर्यंत येऊ शकले आणि या निर्णयानेच माझ्या जीवनामध्ये बदल केला. जेव्हा मी बौद्ध संघर्ष समिती या संघटनेमध्ये काम करत होते त्यानंतर या संघटनेमध्येच काम करणारा समविचारी संतोष कडाळे याच्याशी माझी ओळख वाढली आणि पुढे आम्ही सोबत त्या ठिकाणीच पुढे लग्न करण्याचा निर्णय घेतला. मला आपल्याला सांगायला आवडेल की संतोष हा मुळातच आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळे आणि एक ध्येयवादी कार्यकर्ता असल्यामुळे आमचं लग्न हे बौद्ध पद्धतीनं झालं आणि दोघांनाही आम्हाला म्हणजे जेव्हा बौद्ध पद्धतीनं लग्न झालं तेव्हा मंगळसूत्र घालणं किंवा टिकली, बांगडी, गळ्यातलं, कानातलं, जोडवी हे कोणतेच अलंकार मी लग्नामध्येही घातले नाहीत आणि आज तगायत किंवा आजपर्यंत मी कधीही घातलेले नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं कारण माझ्या दृष्टीने, कारण मी एक स्त्रीवादी कार्यकर्ती देखील आहे आणि जसं मला विचार कळत गेले त्या विचारातून असं लक्षात आलं की मंगळसूत्र ही एक स्त्रियांची एक गुलामगिरी आहे. कारण ते गुलामगिरीचं प्रतीक आहे आणि म्हणजे लग्न हे दोघांचं होतं, स्त्री आणि पुरुष हे दोघांचं होतं. पण केवळ लग्न झालेली स्त्री विवाहित म्हणून दिसून यावी म्हणून तिने मंगळसूत्र घालायचं आणि जो विवाहित पुरुष आहे त्याने मात्र मंगळसूत्र घालायचं नाही. मग कुठेतरी ही विषमता दिसून येते आणि त्यासाठी व्यवस्थेने काहीच केलेलं नाहीये की मग पुरुष कसा ओळखायचा की तो विवाहित आहे का विवाहित नाहीये. त्याच्यामुळे ही सर्व प्रतीकं मी नाकारली आणि केवळ बौद्ध धर्माच्याच या वाटेवरनं चालायचा मी निर्णय घेतला आणि संतोष हा देखील कार्यकर्ताच असल्यामुळे, आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता असल्यामुळे हुंडा देण्या घेण्याचा तर प्रश्नच नव्हता. त्याचबरोबर काही देवाणघेवाण किंवा सोनं नाणं याचा तर काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे अनेकांना हे देखील आश्चर्य वाटलं की बापरे हिचा विवाह अशा पद्धतीने कसा काय होऊ शकला किंवा कसा काय झाला. त्यामुळे जे कोणी 2006 साली डिसेंबरमध्ये जेव्हा आम्ही लग्न केलं तेव्हा आता लग्नाला 14 वर्ष पूर्ण होतील या डिसेंबरमध्ये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जेवढे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती लग्नाला त्यांच्या जेवणाच्या खर्च व्यतिरिक्त आम्ही कोणताच खर्च, अवास्तव कोणताच खर्च आम्ही केला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर जेव्हा मी या बौद्ध कुटुंबामध्ये आले तेव्हा, कारण मी हॉस्टेलला शिक्षण घेतलेलं असल्यामुळे मला स्वयंपाक येत नव्हता, पण माझ्या बौद्ध कुटुंबाने, मग त्याच्यामध्ये सासूबाई आहेत, दोन्ही नंदा आहेत, दीर आहे, माझी भाची आहे, माझी आजी सासू पण तेव्हा होती, नंतर ती कालांतराने वारली. पण या सगळ्यांनी मला खूप सामावून घेतलं, म्हणजे संतोषने पण खूप सामावून घेतलं. म्हणजे अजूनही घेत आहेत, कारण अजूनही तितका परफेक्ट स्वयंपाक मला जमत नाही किंवा येत नाही, गरजेपुरतं मी करते, पण तरीही त्यांनी मला खूप सांभाळून घेतलेलं आहे. आणि केवळ हे बौद्ध कुटुंबामध्येच होऊ शकतं हा माझा ठाम विश्वास. कारण आज मी अनेक माझ्या मैत्रिणींच्या घटना बघते की त्याही मला सांगतात की श्रेयू, म्हणजे आमची लग्न करण्यानंतर नोकरी करायची इच्छा आहे, आम्हालाही तुझ्यासारखं उच्च शिक्षण घ्यावंसं वाटतं, पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या किंवा घरच्यांचा विरोध यामुळे आम्ही शिक्षण घेऊ शकत नाही आणि पुढे आम्ही शिकू शकत नाही किंवा नोकरी करू शकत नाही. एक तर मैत्रीण मला असं म्हटली की लग्नानंतर तिला साडी घालण्यासाठी बंधन करण्यात आलं. पण मला सांगायला आवडेल की मी जेव्हा बौद्ध कुटुंबामध्ये आले म्हणजे मला साडी घालण्याचा कोणताच आग्रह या ठिकाणी करण्यात आला नाही. उलट मला सांगायला आवडेल की जेव्हा मी संतोषला संतोष म्हणून हाक मारत होते तर घरच्यांनीही कधी काही म्हटलं नाही आणि फक्त ज्या गावावरून एकदा एक मामी संतोषच्या आल्या होत्या तेव्हा त्या बोलल्या, पण संतोषनेही त्यांना सांगितलं की नाही, माझी ही बायको म्हणून नाहीये, तर माझी एक सहचारिणी आहे, माझी मैत्रीण आहे आणि त्याच्यामुळेच तिला तो अधिकार आहे की मला संतोष म्हणण्याचा. म्हणजे त्या ठिकाणी त्याने पण घेतलेली भूमिका एक समता. कारण जेव्हा मी 22 प्रतिज्ञा जेव्हा मी घेतल्या त्यावेळेला त्यातली बाबासाहेबांनी दिलेली जी 10वी प्रतिज्ञा आहे की मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन. मग ती समता म्हणजे काय ही खऱ्या अर्थाने मला बौद्ध कुटुंबामध्ये आल्यानंतर मला ती स्वतः अनुभवायला मिळाली. म्हणजे आजही संतोष अनेक गोष्टींमध्ये मदत करतो. म्हणजे चहाही तो मला, म्हणजे ज्यावेळेला कॉलेजला मला जायला उशीर होतो त्यावेळेला तो मला चहा पण इथे करून देतो इथे आल्यानंतर, किंवा काही वेळेला तो झाडूनही घेतो जर कामवाल्याताही उशिरा आल्यात तर. म्हणजे खरा समतावाद म्हणजे काम करण्यापुरतंच समतावाद नाही तर पुढे आम्हाला 2013ला मुलगी झाली आणि मुलीला सांभाळणं, माझं पुढे PhDचं पण काम सुरू होतं, कौटुंबिक पण जबाबदाऱ्या होत्या, या सगळ्या तारेवरची कसरत होती. पण अशामध्ये एक बौद्ध कुटुंब म्हणून माझ्या PhDच्या वेळी माझ्या सासूबाई असतील, माझ्या नंदा असतील, माझे धीर असेल, भाची असेल किंवा संतोष असेल, या सगळ्यांनीच मला खूप मदत केली आणि त्याच्यामुळे 2 वर्ष मी माझी PhD एक्सटेन्शन केली आणि 2017ला मला PhD पुणे
विद्यापीठातून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मला PhD अवॉर्ड झाली आणि डॉक्टर संबोधी म्हणून मी राहिले. काही जणांना हा प्रश्न पडला असेल की मी देशपांडे हेच नाव का ठेवलेलं आहे. म्हणजे एक ते सांगायचं राहिलं की मी जेव्हा धर्मांतर केलं 2006ला त्यावेळेला मी शरयू नाव बदललं आणि संबोधी केलं. कारण जेव्हा माझ्या वाचनामध्ये आलं की तथागत गौतम बुद्धांना सम्यक संबोधी प्राप्त झाली, म्हणजे संबोधी याचा अर्थ जेव्हा मला कळला की संबोधी म्हणजे ज्ञानप्राप्ती, ज्याला इंग्लिशमध्ये आपण एनलाइटमेंट असं म्हणतो, आणि ही ज्ञानप्राप्ती जेव्हा तथागत गौतम बुद्धांना झाली आणि हे नाव मला खूप भावलं, मनाला खूप भावलं, आणि मग मी ठरवलं आणि मग लग्नाच्याच आधी मी नाव बदललं. त्याचं गॅजेट पण मी करून घेतलं. 2005लाच मी हे नाव बदललं, 2005लाच ते गॅजेट करून घेतलं आणि शरयूचं मी संबोधी म्हणून हे नाव केलं. आणि मग त्यानंतर काही जणांनी मला असं विचारलं की मग देशपांडे नाव का ठेवलं, देशपांडे नाव का नाही बदललं, किंवा सासरचं जे माझं कडाळे नाव आहे तर संबोधी कडाळे असं का तुम्ही लावत नाही. तर त्याच्या पाठीमागची 2 कारणं आहेत असं मला वाटतं. कारण या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये किंवा पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रियांची नावं ही बदलली जातात. एकतर तिचं लग्न झाल्यावर, एकतर म्हणजे एकतर तिचं लग्न झाल्यावर नाव बदललं जातं, किंवा जर तिचा काही घटस्फोट झाला तर तिचं नाव बदललं जातं, आणि जे लहानपणचं नाव असतं ते तर वेगळंच असतं, त्याला आपण माहेरचं नाव म्हणतो. म्हणजे पुरुष सत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रीचं नाव बदलायला परमिशन दिलेली आहे, पण पुरुषाचं मात्र तो मरेपर्यंत आयुष्यभर जसं तो जन्माने जे नाव घेतो तेच नाव तो कायमस्वरूपी तेच ठेवतो. म्हणजे बघा, समाज व्यवस्था किंवा इथली पितृसत्ताक जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांची ओळख सुद्धा पुसण्याचं काम किती जाणीवपूर्वक किंवा त्या पद्धतीने कसं केलेलं आहे हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की स्त्रिया या जाती व्यवस्थेच्या प्रवेशद्वार आहेत, कारण स्त्रियांवर त्यांचं लैंगिकतेवर नियंत्रण करून अनेक बंधनं स्त्रियांवर लादण्यात आली असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडणी केलेली आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की जसं सतीप्रथा असेल किंवा बालविवाह असेल, जरडकुमारी विवाह असेल किंवा विधवांचं केशवपण असेल, ही सर्व बंधनं स्त्रियांवर लादून, या सर्व प्रथा स्त्रियांवर लादून त्यांचं शोषण केलं गेलं आणि जातीव्यवस्था त्याच्यावर टिकविण्यात आली. म्हणजे खऱ्या अर्थानं जर आपण स्त्रियांचं जर शोषण बघितलं तर ते या अर्थाने आपल्याला यामध्ये दिसून येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जर स्त्रियांचं शोषण आपल्याला थांबवायचं असेल किंवा स्त्रीमुक्ती जर आपल्याला करायची असेल तर माझा हा ठाम विश्वास आहे की ही स्त्रीमुक्ती, स्त्रियांचं शोषण हे धम्मक्रांतीतूनच होऊ शकतं. आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो विचार दिलेला आहे की धम्मक्रांतीतूनच किंवा बौद्ध धम्म घेऊनच हे सर्व प्रश्न सुटू शकतात. कारण व्यक्ती स्वातंत्र्य काय असतं हे स्वतः मी आज अनुभव घेतला. म्हणजे मला सांगायला आवडेल की माझं लग्न झालं तेव्हा मी NGO मध्ये काम करत होते, MSW ही डिग्री घेतली होती, पण माझा जो जीवन साथीदार आहे संतोष याने मला सांगितलं की तू स्वतः सेट एक्झाम दे, तू स्वतः प्राध्यापक हो. मग मी त्याला असं म्हटलं, कारण आमच्याकडेही त्यावेळेला स्वतःचं घर नव्हतं, जेव्हा लग्न झालं 2006ला स्वतःची 2 व्हीलर गाडीही देखील नव्हती, आणि मी त्याला असं म्हटलं की समजा मी झालेच प्राध्यापक, पण कॉलेजेसला आपण 15-20 लाख रुपये कुठून आणणार, कुठून भरणार. तो म्हटला ते पुढचं पुढे बघू, आधी तू सेट एक्झाम तरी दे. मग आमची जॉईंट फॅमिली होती, त्याचं असं म्हणणं पडलं की तुझा अभ्यास इथे होणार नाही. मग त्याने मला परत हॉस्टेलला राहण्यासाठी सांगितलं. तो म्हणला बघ विचार करून परत तू हॉस्टेलला राहा, अभ्यास कर. मग मलाही ते पटलं आणि मग मी परत हॉस्टेलला राहिले, अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात मी 2009 साली सेट पास झाले. आणि म्हणजे त्यावेळेला योगायोगाने लगेच 2009 साली सकाळमध्ये इथे खानदेशमध्ये चोपडा म्हणून तालुका आहे, जळगाव म्हणून जिल्हा आहे, जळगाव जिल्ह्यामधील चोपडा या ठिकाणी इथे समाजकार्य महाविद्यालयामध्ये माझा इंटरव्ह्यू झाला आणि लगेच सिलेक्शन पण झालं. आणि सांगायला मला आवडेल की 1 रुपया न भरताही माझं सिलेक्शन या ठिकाणी झालं. आणि म्हणून इतक्या लांब, म्हणजे इथे खानदेशमध्ये कुणीही मित्रमैत्रिणी ओळखीचे नाहीत, कुणीही नातेवाईक नाही. माझी आधी मानसिक तयारीच नव्हती की मी या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी प्राध्यापक म्हणून रुजू व्हावं, पण संतोषने खूप प्रोत्साहन दिलं, खूप प्रेरणा दिली आणि त्याच्यामुळेच मी या ठिकाणी आले. आणि या ठिकाणी मी सहाय्यक प्राध्यापक म्हणून आज गेली 11 वर्षापासून 2009 पासून मी इथे महाविद्यालयात काम करत आहे. म्हणजे मला सांगायचं हे आहे की खऱ्या अर्थाने हे बौद्ध कुटुंबातूनच कशा पद्धतीचा सपोर्ट किंवा कशा पद्धतीचा एक पाठिंबा हा मिळू शकतो हे मला सांगायला आवडेल. कारण माझ्या अनेक मैत्रिणी पण आज देखील म्हणतात की आम्हालाही PhD करायची होती, किंवा घरच्यांचाही पाठिंबा तुझ्या घरच्यांसारखा आम्हाला हवा होता, किंवा माझ्या आत्या देखील मला म्हणतात की अरे वा तू खूप मोठी अचिव्हमेंट केली आहेस आणि PhD पूर्ण केली आहेस. म्हणजे आज मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी हॉस्टेलला केवळ झोपा काढणारी शरयू होते, पण ती झोपा काढणारी शरयू आज ज्या वेळेला एक प्राध्यापक डॉक्टर संबोधी देशपांडे म्हणून ज्या वेळेला समोर दिसतीये त्यावेळेला सगळ्यांना खूप मोठी ही मी उंची गाठली आहे किंवा ही खूप मोठी मी अचिव्हमेंट केली असं वाटतं. पण मला असं वाटतं की केवळ आणि केवळ हे मी बौद्ध धम्माचा
स्वीकार केल्यामुळे आणि बौद्ध कुटुंबामध्ये आल्यामुळेच आणि तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध यांचा विचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार अंगीकारल्यामुळेच माझा हा वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक विकास झालेला आहे असं खऱ्या अर्थाने मला सांगावंसं आपल्याला वाटतं. आणि दुसरी एक गोष्ट की देशपांडे हे जे मी नाव ठेवलेलं आहे, काही जणांनी मला असाही प्रश्न विचारला की मॅडम तुम्ही देशपांडे हे नाव का ठेवलं, तर मी त्यांना असं सांगितलं की जसं स्त्रीचं नाव बदललं जातं पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये, पण देशपांडे सुद्धा बौद्ध असू शकत नाहीत का, किंवा देशपांडेच नाही तर देशपांडे, पाटील, देशमुख हे बौद्ध असू शकत नाहीत का. तर मला असं म्हणायचं आहे की 2500 वर्षापूर्वी हा संपूर्ण भारत हा बौद्धमय होता, 1200 वर्ष हा पूर्ण भारत बौद्धमय होता. त्यामुळे तिथे सगळेच लोक हे बौद्ध होते. आणि मग नंतर जाती व्यवस्था आणि या सगळ्या गोष्टी आल्या ज्या मानवानेच तयार केलेल्या आहेत आणि ज्या हिंदू ब्राह्मणी संस्कृतीनेच सगळ्या तयार केलेल्या आहेत. हे आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. त्याच्यामुळे मी जाणीवपूर्वक हे आडनाव ठेवलेलं आहे की हाही मेसेज समाजामध्ये जावा की देशपांडे ही देखील बौद्ध असू शकते किंवा बौद्ध आहे. त्याच्यामुळे काही जणांचं असं म्हणणं पडलं की पुढे मग कडाळे तरी लावा, पण मी असं म्हणते की हा मेसेज सुद्धा जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणजे डॉक्टर संबोधी देशपांडे हे असंच नाव मी, जसं कॉलेजमध्ये नाव आहे तेच नाव मी अजूनही माझ्या सगळीकडे वापरामध्ये पण तेच नाव मी ठेवलेलं आहे. हा सगळा प्रवास सांगत असताना मला आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल की जेव्हा पूर्णतः हा सगळा बाबासाहेबांचा विचार आणि स्त्रियांची द्वारे मुक्त करणारा हा बौद्ध धम्म आहे, त्याचबरोबर म्हणजे केवळ फक्त स्त्रियांचीच द्वारे मुक्त करणारा हा बौद्ध धम्म नाहीये, तर संपूर्ण मानवजातीचं कल्याण करणारा दुःखमुक्तीचा मार्ग म्हणून आपण बौद्ध धम्माकडे बघितलं पाहिजे. कारण बौद्ध धम्मामध्ये जे प्रज्ञाशील करुणा आहे ते मला कुठेही आज दिसून आलेलं नाही. म्हणजे मला सांगायला आवडेल की आजही अनेक बौद्ध कुटुंब आहेत की ज्यांनी मला मुलगी मानलेलं आहे आणि मला मुलीसारखं ते प्रेम देत आहेत. ती आपुलकी, ती माया ते एक बौद्ध कुटुंबाकडनं मला मिळतेय. हा देखील एक माझ्यासाठी ती एक अभिमानाचीच गोष्ट आहे. त्याच्यामुळे समतेची वागणूक किंवा स्वातंत्र्य म्हणजे काय किंवा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय, आणि प्रत्येक ठिकाणी मग ती नोकरी करत असताना, ती PhD करत असताना किंवा मुलीचा सांभाळ करत असताना जी स्पेस देणं आपण म्हणतो, ती स्पेस देण्याचं काम हे केवळ बौद्ध कुटुंबातूनच झालेलं मला आज दिसून येतंय. आणि त्यामुळे मला असं वाटतं की बौद्ध धम्म हाच खऱ्या अर्थाने आपल्याला पूर्णतः जर सगळे इथले जर जाती व्यवस्थेने निर्माण केलेले प्रश्न आहेत तर त्याच्यातून व्यक्ती विकासाकरिताही, महिलांच्या विकासाकरिताही, समाजाच्याही विकासाकरिता आणि कुटुंबाच्याही विकासाकरिता हा आपल्याला त्याच्यामध्ये पूर्णतः बौद्ध धम्मामुळेच आपल्याला हा विकास साधता येईल असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की धर्मांतर केल्यामुळेच या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. एक माझी स्वतःची एक स्वतंत्र ओळख, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं एक कर्तृत्व, स्वतःचं एक नेतृत्व हे देखील मला या बौद्ध धम्मातून मिळालेलं आहे आणि आंबेडकरी विचारधारेमुळेच मला मिळालेलं आहे. जर माझी मैत्रीण धम्मसंगिणी हिने मला या प्रवाहात आणलं नसतं तर कदाचित जे माझी मैत्रीण बोलली मला हॉस्टेलला असताना, तर तशाच पद्धतीचं आयुष्य मी आज कुठेतरी जगत असते. पण एक वेगळी ओळख, वेगळी मला माझं व्यक्तिमत्व हे साकारण्यासाठी मला ज्या या आंबेडकरी चळवळीतल्या सर्व मित्रमैत्रिणींनी, सर्व बौद्ध संघटन समिती या संघटनेने, त्याचबरोबर पूर्णतः जिथे जिथे ज्यांच्या मी संपर्कात आले त्या सर्व समूह घटकांनी मला इथपर्यंत येण्यासाठी जी मदत केली किंवा जे आजही मदत करत आहेत, जे आजही सपोर्ट करत आहेत, आणि निश्चितच या सगळ्यांच्यामुळे मी आज या प्रवाहात येऊ शकले. आणि त्यासाठी मला निश्चितच खूप कृतार्थ वाटत आहे, खूप अभिमान देखील वाटत आहे. आणि जो मी म्हणजे हे सांगू इच्छिते की जो बौद्ध धम्माचा स्वीकार करेल त्याचा विकास झाल्याशिवाय किंवा त्याचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, हा माझा स्वअनुभवातून मी आपल्याला आज हा अनुभव सांगत आहे. आणि केवळ मी हा वैयक्तिक ह्याच्यासाठी धर्मांतर केलेलं नाही किंवा बौद्ध धम्माचा स्वीकार हा वैयक्तिक मला जाणवलं की जाती व्यवस्थेचा मोडण्याचा मार्ग म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो दिलाय म्हणून मी स्वीकारलेला नाही, तर समाजाच्या मुक्तीचा मार्ग म्हणून, अखिल मानव मुक्तीचा मार्ग म्हणून मी तो स्वीकारलेला आहे. आणि त्याकरिता बौद्ध संघटन समिती ही जी धार्मिक सांस्कृतिक संघटना आहे, या संघटनेमध्ये देखील धम्म प्रचार आणि प्रसाराचं काम मी या संघटनेच्या माध्यमातून करत आहे. आणि या सगळ्या माझ्या जडणघडणीमध्ये निश्चितच बौद्ध संघटन समितीचा वाटा आणि माझं बौद्ध कुटुंब म्हणून, कारण ज्यांनी मला पूर्णतः उभं केलं किंवा ज्याच्यामध्ये ज्यांची मला पूर्णतः मदत झाली त्या सर्वांचं मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करते. कारण आभार हे परक्यांचे मानतात, त्यामुळे मी त्यांचे आभार नाही मानणार, पण मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि मला खूप म्हणजे त्या अर्थाने एक आनंदही झालेला आहे. आणि आज या बहुजन संघटक पेजने ही एक संधी उपलब्ध करून दिली की तुम्ही तुमचे अनुभव हे लोकांपर्यंत मांडा, लोकांपर्यंत बोला, की जेणेकरून देशपांडे ही देखील पण कसं बौद्ध असू शकते हे देखील मेसेज त्यातनं जाणं महत्त्वाचं आहे असं पण एक त्यांना कदाचित वाटलं असावं. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सगळा जो माझा, जेव्हा मी मागे वळून बघते तेव्हा हा जो माझा सगळा जीवन प्रवास आहे हा कुठेतरी मला एक खूप मोठ्या उंचीवर घेऊन जाणारा वाटतो. आणि ती उंची कदाचित
कदाचित अजूनही मी ती उंची गाठलेली नाहीये. कदाचित अजूनही माझा हा प्रवास अखंड चालूच राहील. वाचन असेल किंवा अनुभव घेणं असेल किंवा त्यातून येणारं आकलन असेल किंवा त्यातून येणाऱ्या अनेक गोष्टी असतील, हा सगळा प्रवास माझा अखंड. कारण जसं आपण म्हणतो की पूर्णतः आपण आयुष्यभर हा विद्यार्थीच असतो, त्यामुळे माझा पूर्णतः हा प्रवास हा असाच चालू राहील. पण माझी अशी अपेक्षा आहे की या सर्व आंबेडकरी चळवळीमध्ये, या धम्म चळवळीमध्ये स्त्रियांनी नेतृत्व करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जे आजपर्यंत झालं की खऱ्या अर्थाने बहुजन समाजातल्या स्त्रियांनी नेतृत्व हे केलं पाहिजे आणि त्यांचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे, हे होणं हे अपेक्षित आहे आणि ते खऱ्या अर्थाने झालं पाहिजे. आम्ही बौद्ध संघर्ष समिती म्हणून हीच भूमिका मांडतोय आणि त्या पद्धतीने ते होणं गरजेचं आहे आणि ते व्हावं अशी देखील माझी इच्छा आहे. आणि म्हणून जे कार्यकर्ते काम करतायत त्यांनी स्वतः देखील, आपली बहीण असेल, आपली माता असेल, आपली मुलगी असेल किंवा आपले नातेवाईक मधले महिला असेल, या सर्व महिलांना या चळवळीच्या प्रवाहामध्ये आणून आणि त्यांच्या हाती नेतृत्व देणं गरजेचं आहे की जेणेकरून बाबासाहेबांचा जो विचार आहे की भारत हा बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही आणि जेव्हा भारतातले सर्व लोक हे बौद्ध धम्म स्वीकारतील तेव्हा भारत हा निश्चितच वैभवाप्रत गेल्या वाचून राहणार नाही, हे जेव्हा बाबासाहेब जेव्हा भाषण करतात आणि सांगतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं वाटतं. कारण मी स्वतः बौद्ध धर्मांतर करून जो अनुभव घेतलेला आहे त्यामधून निश्चितच ही खात्री वाटते की स्वतःचा विकास, समाजाचा विकास आणि कुटुंबाचा विकास आपण बौद्ध धर्मातनंच करू शकतो. त्या पद्धतीनेही करायला पाहिजे अशी माझी ठाम भूमिका आहे. आणि काही वेळेला जेव्हा मी इथे जेव्हा काम करते कॉलेजमध्ये त्यावेळेला मला असं वाटतं की जेव्हा मी कॉलेजमध्ये काम करत होते तेव्हा मला असं दिसून आलं की मला अनेक विद्यार्थिनी विचारायच्या की मॅडम तुम्ही विवाहित आहात का, तुम्ही काहीच घालत नाही, मग तुम्ही विधवा आहात का. कारण जे काही समाजाने त्यांच्या पुढे जे काही आदर्श ठेवलेले आहेत की टिकली नाही लावली म्हणजे ती महिला विधवा आहे किंवा मंगळसूत्र घातलं नाही म्हणजे ती महिला ही विवाहित नाही, तर मी त्यांना सांगायचे की नाही, माझे नवरा पण आहे, माझी मुलगी पण आहे. आणि मग त्या सॉरी सॉरी म्हणायच्या. पण मी त्यांना म्हणायचे की सॉरी नका म्हणू. पण मला एक त्यातनं दिसून आलं की कदाचित या अलंकारामुळेच या स्त्रियांना बाईपणामध्ये बंदिस्त करण्यात आलेलं आहे आणि त्यांचं माणूस पण हिरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची ओळख, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, एक माणूस म्हणून होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला प्रकर्षाने जाणवतं. आणि ज्या वेळेला मी या सर्व गोष्टींचा विचार करते तर हा सर्व प्रवास केवळ आणि केवळ फुले शाहू आंबेडकरी विचारधारेमुळे, बाबासाहेबांच्या विचारांमुळे आणि तथागत गौतम बुद्धांच्या बौद्ध धम्मामुळे हा माझा प्रवास हा इथपर्यंतचा झालेला आहे. अजूनही पुढे तो आयुष्यभर, जोपर्यंत जसं भगवान गौतम बुद्ध म्हणतात की जीवन हे अनित्य आहे, म्हणजे कधी काय होईल